लय पाणी काय काय जणांचं असं मोकळं होल गेले तर फेल गेले तर पाणी कसलंच बाहेर आलं नाही. तिथं तुम्हाला दिसतो एक होला आम्ही पाडलेला आहे ते पण फेल गेलाय. पाणी हो का बहिणीनं तुम्हाला सगळ्यांना दाखवायची एक इच्छा होती. बघा ही पाणी आपल्या हक्काचं पाणी आहे. ही मामाच्या माघारी जर आम्ही काय केलं असेल धाडसीनं तर हे जीवनातलं आमचं पहिलं काम आहे. आता ह्या स्थितीला जर मामा असतं आमचं तर लय नटलं असतं. ती पाणी बघून असे मामा खळखळून हसली असती. आता केली मोटर चालू पण नमस्कार सगळ्याला प्रश्न पडला होता काय तुझ्या हॉलाला पाणी लागलं का नाही, पाणी लागलं का नाही, तुम्हाला पाणी किती इंच लागलं किती नाही सगळेजण विचारत होती. तर आपल्याला पाणी देवाच्या आशीर्वादानं तुमच्या आशीर्वादानं चांगलं लागलं. या जेवढं मनात होतं तेवढं तर लागलं. आपण काय लयची अपेक्षा केली पण नाही आणि करणार पण नाही. जेवढं देव देतोय त्यात आपण समाधान मानणार. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्या दिवशी होल घ्यायचा होता त्या दिवशी असं काय ठरवलं नव्हतं की आज आपल्या रानात होल घ्यायचा आहे की कुठलंच काहीच ठरवलं नाही. सगळं काय घडून अचानक आलं. नियोजनच नव्हतं. काय नियोजन नव्हतं काय नव्हतं. ती झालं त्यांनी पाणी दाखवलं ना शेजारी ना सासरे बुवा बोलतच आज आपल्याला होल घ्यायचंय. मशीनवाल्याला 2-4 फोन लावलं कुठला मशीनवाला भेटला नाही. नशिबानं भेटला. गुरुवारी दिवस उगवाय आपल्या रानात मशीन आली. कुठल्या देवाला नारळ देखील पडला नाही किंवा काय देखील नाही. हाय असं पारुशी सगळी जण होतो. फक्त एका विश्वास आपला जगाच्या मालकावर आहे. ती जगाचा मालक आपल्या संग आपल्या वरपची होता. म्हणजे ते आपण स्वामींची मूर्ती घरात आपल्या तिथे घेऊन आलो होतो. का तर जिथं स्वामी असतील तिथं कुठली अडचण येत नाही. संकट ती स्वामी संकट म्हणते येत ते नाही. अशक्य गोष्ट शक्य होते. आणि ह्याचं पाणी त्यावेळेस बोर मारताना किती लागतं काही समजत नाही. पहिला मुद्दाही समजत नाही. कसं आपलं एवढं जर रान दिसलं त्यामुळे पाणी आहे किती मोटर चालेल किती हे काय माहित नाही. ती सगळी लाईन आहे जी आहे ही वरल्या बोर मधली 600 फुटाची आहे. आणि आम्ही ह्यात सोडली एवढी. अजून कमीत कमी 100 फूट बोर मध्ये ही पाईप केबल सगळं खाली जायचंय. आपला 500 फूट बोर आहे. तर आता तिकडे जायचं आहे. पेटी वगैरे जोडून ठेवली. मोटर जळलेली त्या बोर मधनं काढली तर मोटर जळलेली होती. ती भरून आणून मिस्त्रीने दादूनं ओंकारनं मी आणि मित्र एक अशी सोडली होती. आणि ही तर तिकड करायला गेली होती. तर आता बटन दाबूया. स्वामींच्या कृपेनं काय आपलं चालेल ती चालेल पण कमी चालणार आहे. कसं चालणार आहे अजून 100 फूट मोटर खोल जाणार आहे. खाली सोडायचं आहे. अजून खाली सोडली ना त्या दिवशी यांना काही अंदाज लागला नाही. पण अजून खाली मोटर आपली जाणार आहे. गेल्यानंतर ना मग आपल्याला पाण्याचा अंदाज कळणार आहे. पाणी किती आहे किती वेळ चालतंय किती नाही हे सगळं काय असेल ते त्यावेळेस कळणार आहे. पण आता मोटर चालू केल्यानंतर ना पाणी म्हणजे किती प्रेशरनं मारतंय, जास्त मारतंय का थोडं मारतंय, पाणी आहे का नाही हे आता बघायचं. मेन पाणी आपल्या हलाला खरं लागलंय का नाही हे बघायचं. तर या सगळे बघूया आपण. ती जोडाजोडी करून त्या दिवशी कटाळाला हिथं टेस्टर टाकला होता. हिथंच तसा राहिला होता. आता घेतला. अगं सवस उघड तू उलट कशी उघडायला लागली. दाब बटन चल. तर आपल्या दादूने केली चालू. हे बघा पाणी आम्ही ह्या पाण्यासाठी आता आलता दाखला भाव हिचा दीर त्यानं बटन दाबलं होतं. एवढंच पाणी येतंय का नाही बघितलं आणि बंद करून गेला होता. आता आपण चालू केली. काय चालेल ती चालेल. आपण जिथपर्यंत चालेल तेवढी ठेवायची. काय कसं काय असं ना माझं काय म्हणणं दोघांच्या मध्ये एक आपलं बारकस तळ बनवूया. आणि हे जे पाणी आहे त्या वालाच काय ह्या वालाच काय आपण सोडू. त्यांना पण रोप लावायला लावूया. आपण पण लावूया. त्यांचं पण होतं ना आपलं. अगं करायचं पण नियोजन ती सगळ्यांनी केलं पाहिजे. झालं पाहिजे. करता करवी तसं काय म्हणते ती भगवंत आहे. केबल ही भरपूर शिल्लक राहिली बरं का सोडायचे. पण आता कसं आहे आमच्या दोघा तिघा होत नाही. कमीत कमी एक 300-350 फुटाच्या आसपास मोटर सोडलेली आहे. आणि आता ती वज आपल्याला झेपत नाही. रस्सीवर आहे त्यामुळं म्हणजे ते आली का मोटर खाली सोडायची. खरंच बरं का जीवनाचं सोनं झालं बहिणीनं. लय टेन्शन होतं लय पाणी काय काय जणांचं असं मोकळं होल गेले तर
फेल गेले तर पाणी कसलंच बाहेर आलं नाही. तिथं तुम्हाला दिसतो एक वाला आम्ही पाडलेला आहे ते पण फेल गेलाय. तर बघा हे पाणी हो का बहिणीनं तुम्हाला सगळ्यांना दाखवायची एक इच्छा होती. बघा ही पाणी आपल्या हक्काचं पाणी आहे ही. मामाच्या माघारी जर आम्ही काय केलं असेल धाडसीनं तर हे जीवनातलं आमचं पहिलं काम आहे. आता ह्या स्थितीला जर मामा असतं आमचं तर लय नसलं असतं. ती पाणी बघून असे मामा खळखळून हसले असते. आता केली मोटर चालू पण मित्राला बोलवलं तर मोटर खाली सोडायचं. बालाजी आला येतात तेव्हा तिकडं जरा बाला मोटर आपण खाली सोडूया म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला टायमिंग लावा येते किती चालतंय काय. आज सकाळपासून कसं आहे कोण बी येतंय सगळं जोडून ठेवलंय बटणं दाबतंय पाणी वर आलं खडू येतंय म्हणून बंद करून टाकते. आणि कसं आहे पहिला उपचार म्हणल्यावर पाणी खडू येणारच स्वच्छ पाणी येतच नाही. आणि एवढं चालतंय ह्याला बी नशिबच म्हणावं लागेल. आवय हिरीप कितीतरी फूट किती नाही त्या खोलीत 60 फूट नेले काय तरी पाणी नाही. एवढ्या 7 फूट किती ह्यांना कळतं मला ती काय कळत नाही. एवढ्या निघून हिरी त्यांना पाणी नाही. आमच्या तर हिरीला आमचं काहीच पाणी नाही. त्यामुळे तर आमच्या शेती सगळ्या पडाकायच्या. पाणी असतं तर आमच्या शेती पण काय म्हणते मळा झाला असता आमच्या वरण 3 फुटापासून पाषाण आहे आणि खाली तोडलं तिथपर्यंत पाषाणच आहे. कुठलं त्याला पाणी जर रानच बदललं नाही तोड पाहिजे खाली काय नाही. पाणी एकदम गार आहे पण पाणी खडूळ आहे. जरा उपसा झाल्याशिवाय काय ह्यांना मग ती असावाच निघून घालून घेऊया आपलं. कारण की कसं असतं लय लागू थोडं लागू जरा 600 फुटाची लाईन आता म्हणतोय ती पानहाडी पाटला झालं म्हणता ही 600 फुटाची लाईन आहे. 600 फुटाची बोर आहे. 600 फुटाच्या हिशोबाने आणली म्हणजे आपलं 500-100 फूट वर आपल्याला 70 ते 80 फूट अजून खाली सोडायचं. अरे ही येडा 200 फुटाचा ठेवला आणि काय होय 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 मी नव्हती त्यामुळे सगळी कामं रेंगाळली काय. रेंगाळे म्हणजे मोटर सोडायला मिस्त्री आला जुडली सोडताना तू फोन केला तिकड झालं न्यायला हे पोरगा आंबा आणायला गेलेलं मी न ओंकारच घरी. ही होल कोणामुळे पडला माहित आहे खरं सांगायचं पप्पामुळं आणि महादानामुळं होल पडला ही. त्या दोघांची चिकाटी होती. हा त्या दोघांची चिकाटी होती त्यामुळं आपला होल म्हणजे पाडायचा होता पण कधी पडत होता का पुढल्या वर्षी पडत होता हे माहिती नाही. आज पाडू उद्या पाडू आज पाडू उद्या पाडू चालू होतं पण काय असेल ती झालं. होय दादबर दाद्या खुश आहे का नाही तू आव तुंगच थोडा घेऊन या कोण जाणार आहे घरी. काढलं का नाही व निघतंय का नाही निघाला बाजूलाच काढायचं सगळं वडा बाजूला नट नीट काय एवढे पटंग आपल्याला हे नाही घेऊ बांधायला तुंगूस तुंगूस बघा तुम्ही. तुंगूस तू तिथं मागं पडलंय खालीच. काही मोटर लागली ती अजून खाली सोडायला त्या दिवशी अंदाज लागला नाही रात्रीचा त्यामुळं आता सोडायची आहे. हळूहळू हळू सोडा ती काढा ना का ब गाठ जाम बसली जाम बसली ती काही गाठ धर बघा तिडा काढू नको धर तिडा हाय असं कुठे सोडतो कुठे बालाजी काढूया परत टाकूया दादू कुठे सोडतो
केबल वाडा रे आहे पण केबल वाडा असं इथं धरतो बस बांधू पाला